भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकचं मोठं नुकसान. स्क्वॉड्रन लीडर उस्मान युसूफ, 4 एअरमॅनसह 50 जणांचा मृत्यू. पीएफची अनेक लढाऊ विमानंही नष्ट झाल्याची माहिती. पाकिस्ताननं पीओके खाली करावं. भारत पाकमधील सिंधू पाणी करार स्थगितच राहणार. भारतीय परराष्ट्र खात्याकडून स्पष्ट. पहलगाम हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ संघटनेनं घेतली होती. टीआरएफला दहशतवादी संघटनांच्या यादीत टाकावं, भारताची मागणी. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन. भारतीय लष्करानं पाकची चौकीच उडवली. भारत पाक एलओसीवरील व्हिडिओ समोर. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई पोलीस अलर्टवर. ड्रोन, पॅराग्लायडर, पॅरामोटर्स, हॉट एअर बलूनवर 3 जूनपर्यंत बंदी. आदेशाचं पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार. पक्षातील गळती रोखण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीकडून एकत्र येण्याचं वक्तव्य. राष्ट्रवादीच्या साप्ताहिक बैठकीत अजित पवारांचं वक्तव्य. सूत्रांची माहिती. ठाण्यात उपमुख्यमंत्री शिंदेंच्या घराबाहेर प्रहार संघटनेचं आंदोलन. शेतकरी आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटना आक्रमक. ऑपरेशन सिंदूरच्या यशाच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे देशभरात तिरंगा रॅलीचं आयोजन. अरुणाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्री पेमा खांडू तर उत्तर प्रदेशमधील रॅलीत योगी आदित्यनाथ सहभागी. अकोल्यातील 4 ते 5 सराफा दुकानांवर आयकर विभागाची धाड. नागपूर आणि संभाजीनगरच्या अधिकाऱ्यांकडून धाडसत्र. क्रिकेटर रोहित शर्मानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. फडणवीसांनंतर रोहित शर्मा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्याही भेटीला. रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर. पीक पावसाच्या पाण्यात वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान.